नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे जी MST-CETची जे एक्झाम झालेली आहे तिच्यामध्ये काही निकालाबाबत जी शंका आढळून आलेल्या आहेत, साशंकता ज्या आपण म्हणतो की त्या आढळून आलेल्या आहेत की जे म्हणजे त्यांनी ज्या ॲन्सर की रिलीज केल्या होत्या त्याच्यावरून जे पर्सेंटाईल मुलांनी काढले ते आणि हे त्यांचे निकाल आहेत हे जे वेगळे आहेत. ठीक आहे, यांचे पर्सेंटाईल कमी आलेले आहेत. ठीक आहे, काहीचे जास्त आलेले आहेत आणि काहीचं कसं झालं आहे, मी एक रिझल्ट चेक केलेला आहे की आधी काय 92 पर्सेंटाईल होते आणि ज्यावेळेस तोच रिझल्ट म्हणजे काही दुसऱ्या दिवशी चेक केला तर त्याला डायरेक्ट 72% आले. म्हणजे हा काय स्कॅम आहे. तर यामध्ये लोकमत न्यूजमध्ये आपण काय या ठिकाणी न्यूज घेऊन आलेलो आहे MST-CET मार्फत. तुमचंही असंच काही जर झालेलं असेल तर कमेंट करा. ठीक आहे, कमेंट करा तुमचं या ठिकाणं PCB आणि PCM ग्रुपचं जर निकालाबाबत काही कमी पर्सेंटाईल पडले असतील तर. ठीक आहे, तर पहा MST-CET निकालाबाबत साशंकता जी आहे ती घेतलेली आहे. आन्सर की म्हणजेच काय आपण तुम्ही चेक केलेली आहे आणि पर्सेंटाईलमध्ये तफावत असल्याची विद्यार्थी पालकांची तक्रार आहे. या ठिकाणी लोकमत न्यूज दिलेली आहे. पहा, नीटची जी आत्ताच परीक्षा झाली होती तिच्यामध्ये देखील गोंधळ आहे. तो संपला नसून आत्ताच लगेच MST-CETचा गोंधळ या ठिकाणी समोर आला. विद्यार्थी पालकांना या ठिकाणी साशंकता आहे व्यक्त करण्यात येत आहे. MST-CETच्या निकालाबाबत जे आहे MST-CETच्या निकालाबाबत आन्सर की जी उत्तर म्हणजेच आपण काय म्हणतो उत्तर तालिका आधारे मिळालेले मार्क्स आणि पर्सेंटाईल यात तफावत असल्याची विद्यार्थी पालकांची मुख्य तक्रार आहे. रविवारी निकाल लावण्यापूर्वी म्हणजे CET सेलच्या वेबसाईटवर आन्सर की जाहीर करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांना या आन्सर की चे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते काही विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, त्या आन्सर कीनुसार जे गुण मिळायला हवे होते त्यांच्याशी निकालात दिलेल्या पर्सेंटाईल जुळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हणणे आहे. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला साधारण 60 आणि चुकीचे प्रश्नाकरिता दिलेले गेलेले 8 ग्रेस मार्क्स धरून 68च्या आसपास गुण मिळाले हवे होते. 200 गुणाच्या परीक्षेत साधारण 30 ते 60 दरम्यान पर्सेंटाईल मिळतील अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. प्रत्यक्षात केवळ 5च पर्सेंटाईल आल्याने आपण चक्रावून गेल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. तर आणखी एका 124 ग्रेस मार्क्स धरून 132 जे गुण मिळालेले विद्यार्थी आहेत पर्सेंटाईल 60 दाखवण्यात आला आहे. निकालाबाबत तक्रार जी आहे असलेल्या आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पालकांची मागणी काय या ठिकाणी आहे. तर MST-CETच्या ऑनलाईन आणि वेगवेगळ्या दिवशी आणि शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रश्नपत्रिका वेगळी असल्याने प्रत्येक शिफ्टच्या स्वतंत्रपणे पर्सेंटाईल काढले जातात. त्यानंतर या सर्व पर्सेंटाईल नॉर्मलायझेशन केले जाते. ठीक आहे, सध्या CET सेलकडून प्रत्यक्ष शिफ्टच्या पर्सेंटाईल जाहीर केला जात नाही. तो जाहीर करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळे निकालात पारदर्शकता येईल आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या गुणांबाबत अवास्तव अपेक्षा बाळगता येणार नाहीत अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. आयुक्तांची भेट घेणार. पहा, आयुक्तांची भेट कोण घेणार आहे या ठिकाणं तर प्रदीप सावंत यांनी दिलेली आहे. सिनेटचे माजी नेते आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे CET सेलच्या आयुक्तांना भेट घेणार आहेत. ठीक आहे, अनेक विद्यार्थी पालक गेले 2 दिवस CET सेलच्या कार्यालयात चक्रा मारत आहेत. अनेकांनी याबाबत लेखी निवेदन देत निकालाची तफावत दूर करण्यात मागणी केली आहे. याबाबत CET सेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तेथून प्रतिसाद मिळालेला नाही. तर अशाच अपडेट आपल्या या ठिकाणी चॅनलवरती मिळत राहणार आहे. तुमचं काय या ठिकाणी तुमचे पर्सेंटाईल कमी आले असतील तर कमेंट करा. ठीक आहे, तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.